सुद्धा ईडीच्या अधिकाऱ्यांकडनं करण्यात आलेला आहे। धन्यवाद ज्योत्स्ना, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि कुर्ला बस डेपो जवळील एका दुकानाला आग लागली। आगीचं कारण अस्पष्ट आहे। कुर्ला बस डेपोचा गजबजलेला परिसर आहे आणि इथल्या जवळच्या अगदी दुकानाला आग लागलेली आहे आणि या आगीचं नेमकं कारण काय आहे हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही, पण ही आग विझवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत। स्नेहल पावनाक माझ्या सहकारी आत्ता आपल्या सोबत आहेत। स्नेहल, आत्ता तुम्ही कुठे आहात आणि या आगीची आत्ताची काय परिस्थिती आहे? सध्या मी कुर्ला स्टेशन परिसरात आहे। इथे एका छोट्या दुकानाला आग लागली। सुरुवातीला ही आगीचे प्रमाण छोटं होतं, मात्र ज्या दुकानातील सामानामुळे ही आग पसरली आणि त्याच्यानंतर ती बाजूच्या दुकानातही पसरली। त्यामुळे सध्या 2-3 दुकानांना आग लागलेली असं समजतंय आणि सध्या अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। यामुळे काही वाहतुकीमध्ये बदल करावे लागलेत? वाहतूक अडली आहे? हो, सध्या काही प्रमाणात वाहतुकीत अडथळा येतात, कारण की गजबजलेला परिसर असल्यामुळे आणि मोक्याच्या ठिकाणी आग लागल्यामुळे सध्या पूर्ण दोन्ही साईडची वाहतूक जी होती ती विस्कळीत झालेली होती। सध्या पोलीस आणि वाहतूक विभाग वाहतुकीवर सुरळीत करण्याचे प्रयत्न करत आहेत। या संदर्भातल्या अपडेट आपल्याकडनं जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल। आणि यानंतरची बातमी, नीट यूजी